गोंदियात पावसाचा कहर, नदी नाले तुडुंब, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली. एका बाजूला दिलासा तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची धाकधूक. जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. नदी काठावरील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. सडक, अर्जुनी, मोरगाव, अर्जुनी, देवरी, गोंदिया आणि गोरेगाव तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. एका बाजूला पावसामुळे पेरणाऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी दुसऱ्या बाजूला पाण्याखाली गेलेल्या शेत जमिनीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या 4 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख नद्या आणि नाले तुडुंब भरले. नदी काठावरील शेकडो हेक्टर शेतात पाणी गेलंय. त्यामुळे नुकतीच लागवड केलेली रोपे पूर्णपणे पाण्याखाली गेले. याबाबत खास आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुधीर शिवणकर यांनी. नमस्कार. सध्या मी गोंदिया जिल्ह्यातील शेत शिवार परिसरात उभा आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे चक्क जो धान लावलेला आहे त्या धान पिकात पाणी भरलेलं आहे. गोंदिया जिल्ह्यात सतत 4 दिवसापासून पाण्याची पतढळ सुरू आहे आणि अतिवृष्टी पण झालेली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील अधिक नदी नाले हे तुडुंब भरून काही रोड रस्ते हे पूर्णतः जाम झाले. तुम्ही बघू शकता सध्या पावसाळा सुरू असताना शेतकऱ्यांनी मोठी मशागत करून शेतीला रोवणी लावलेली आहे. परंतु हा जो 4 दिवसाचा जो पाऊस आला त्याने पूर्णतः शेतकऱ्याचा जो पीक आहे नदीकाठचा नाल्याकाठचा तो पूर्णतः भुई सपाट केला आहे. त्यामुळे शेतकरी कुठेतरी चिंतातूर झालेला आहे. एकीकडे शेतकरी कर्ज काढून शेती पूर्ण करतो आणि जर हा निसर्ग असा जर तुटवत असेल तर शेतकऱ्याने करावा काय हा एक मोठा प्रश्न आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे जो शेतशिवार आहे त्यामध्ये शेतात चक्क सबमर्सिबल पंप हा डुबलेला आहे. सौर ऊर्जेचा कनेक्शन हा सुद्धा डुबलेला आहे. त्यामुळे एकीकडे जरी पाऊस आला असेल शेतकऱ्यांना जरी फायदा असेल तरी पण कुठेतरी हा शेतकऱ्यांना नुकसानदायक पाऊस ठरलेला आहे. त्यामुळे पाऊस विश्रांती केव्हा घेईल असं आता हा शेतकरी राजा म्हणू लागला आहे. मी लोकन्याय वाटसाठी सुधीर शिवणकर, गोंदिया.